काय शोधताय? कुठचं होतं वानर? ते काळवालं? ते आम्हाला भाजीवाडीत पण भेटलं. तर काढला फोटो बघतो भेटलं दिसलं तर वानर. हे मोठे बाबा भेटला. तसं भेटते काय बोलतो तर. आणि हा संपूर्ण पाडसा जंगल, तिकडे हळद पण आहे. ही घराच्या समोरची बाजू. इथे हा आहे बघा. छा ते बघा, इथे हळदीची पानं आहेत. समोर तुम्हाला दिसत असेल ती हळदीची पानं. हे कसलं तरी झाड आहे पण काय माहित नाही. आणि आमची बॉर्डर घराची. आणि हे ते आंब्याचे झाड भलं मोठं. हे बघा, हे समोर आहे ते आंब्याचं झाड आमचं. कमीत कमी माझ्या मते ह्याची हाईट 50-55 फूट असेल. आणि ते समोर दिसतं ते नागाचं वारूळ, नागाचं घर. आणि इथून आम्ही म्हणजे गावातली मुलं पहिली इथे खाली क्रिकेट खेळायला जायची. आता तर सर्व जंगल आहे. ॲक्च्युली इथे आलो होतो कशासाठी, ते माकडं आलेले तर त्याच्यासाठी आलेले बाबा आणि पप्पा. पण ते माकड इथे कधी नुकसान करेल म्हणून आता ते बाबांनी त्याला पळवलं इथून. पण तो वापस येऊ शकतो, सांगू नाही शकत. इथे झाड आहेत आणि इथे हळद वगैरे लावली असते, ती खराब करतो तो मग त्याच्यासाठी. चला, आज गणपतीचा कितवा 4था दिवस आहे. आज गौरी येणार आहे, त्याची पण तुम्हाला व्हिडिओ मी नक्की दाखवतो. असं बघा, ऊन आणि पाऊस दोन्ही आहे, पण कंटिन्यू पाऊस नाही. सब बघूया पुढे काय काय शूट करायला भेटतंय. एलिटो 100 रुपये. गुड नाईट बोलायची वेळ आली आहे. आणि आता वाजले आहेत 11, 11:15. आणि आज आहे नाच, तर ते बघायला आम्ही चाललो आहे. पूर्ण अंधार आहे. हां. तर उद्या आहे वौसा आणि आज गवर आली तर त्याचे नाच आहे. तर रात्रभर करतील आणि उद्या मग उद्या गौरीचा वौसा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सर्व बिझनेस. उद्या पण नाच असतील. हां, काय आलं नाही. बरोबर आहे. चला, बरोबर आहे हो. तर आता सर्व जेवण खाऊन आम्ही आता निघालो नाच बघायला. किती 9 घरात नाच होणार ना? 7-8. हां, ते 7-8-9 घरात काय नाच होणार. आणि मग सर्वजण आपापल्या घरी. आणि उद्या वौसाची तयारी. मी आणि पप्पा आलो. सो आता नाच बघूया. नाही बरोबर आहे. चला. सो व्हिडिओ बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. आणि ही आहे आमच्या वाडीमधली शाळा. जी जरा मारा टॉर्च मारा ही. आणि आता आम्ही चलो गावकऱ्यांच्या घरी, तिकडे नाच आहे. वाडीतले गावकर आमचे, त्यांच्या घरी नाच आहे. आणि माझून असे 7-8 घर. आले छोटं आलंय ते फुल. आपली पानं खाली ना, कमळाचं फुल. आणि अशी काहीतरी वाट आहे आमची. आणि हा समोर बघताय तो आमचा मंडप. जेव्हा आमच्या वाडीची सत्यनारायणची पूजा असते, म्हणजे हा मंदिराची मालक देवाची, तेव्हा इथे नमन होतं. कोण बोलू नाही शकत. आज स्टेज आहे. नंतर मे महिन्यामध्ये आमची पूजा असते वाडीची मालक देवाची सत्यनारायणची, दरवर्षीप्रमाणे. आणि इथे सर्व नमन होतं.
आणि ह्या ठिकाणी सर्वजण नमन बसलेले असतात, ते नमन बघतात. आणि समोर आहे ती धनावडे वाडी हे बघा, समोर आहे ती धनावडे वाडी. तर आता यावेळी काही जमलं नाही पूजेला येण्यासाठी, कारण गणपतीसाठी यायचं होतं म्हणून. मंदिर आता काय होतं, थोडंसं चेंज केलंय डिझाईन वगैरे. अशा प्रकारचं मंदिर आहे. आता लॉक केलंय ना. खोलू शकतो. हा पकडा जरा, देव दाखवतो. या. आणि आमचे मालक देव पडतो. आणि या ट्रॉफ्या समोर जी लाईट दिसते तिकडे आहे गावकऱ्यांचं घर, आणि आता हे नाच ते बघायचे. सो लेट्स गो.